नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। नाशिकमध्ये शिवसेना, मनसे आणि काँग्रेस त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र पद्धतीने निवडणुका लढल्या होत्या। मात्र यामध्ये मनसेचा एक उमेदवार, काँग्रेसचे 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 15 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आता काँग्रेसकडनं देखील स्वीकृत नगरसेवकांसाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत। हो, आपण स्वीकृत नगरसेवकासाठी प्रयत्न चालू आहेत काँग्रेसकडनं, आपण देखील वरिष्ठ पक्षांमध्ये आपण भेटीगाठी घेत आहेत, काय एकूणच मागणी? तसं बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही महानगरपालिकेच्या महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल आणि त्या महाविकास आघाडीत शिवसेनेचा एक घटक मनसे, आम्ही सगळ्या मिळून निवडणुका लढवल्या। खरं तर अपेक्षित यश आम्हाला महाविकास आघाडीला आलं नाही, परंतु आकड्यांचा खेळ बघता शिवसेना आणि काँग्रेस जी अजूनही महाविकास आघाडी आहे, ज्यांनी गट पण आपली महाविकास आघाडी बरोबर स्थापन केलेली आहे, अशा वेळेस 2 स्वीकृत जागा जाण्याची शक्यता तिथे निर्माण झाली। त्याप्रमाणे आम्ही एक जागा काँग्रेस पक्षाला मागितलेली आहे। स्थानिक पातळीवर चर्चा झालेली आहे। आमच्या खासदार शोभाताई बच्चाव असेल, मी असेल, पार्लमेंटरी बोर्डातील इतर सदस्य असतील, यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे। तसा प्रस्ताव आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीलाही पाठवलेला आहे। प्रदेश काँग्रेसचेही नेते शिवसेनेच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत। मला खात्री आहे की शिवसेनेकडनं आम्हाला एक जागा मिळेल। नक्कीच आपलं स्थानिक पातळीवरती बोलणं झालं आहे, मात्र वरती काही पक्षश्रेष्ठींचं बोलणं झालेलं आहे का? नाही, आता आपण बघता आहात की राज्यसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, फार अटीतटीच्या निवडणुका झालेल्या आहेत प्रत्येक पक्षाला। त्याच्यामुळे त्या संबंधाने आज महाविकास आघाडीची बैठक मला वाटतं मुंबईमध्ये आहे। त्या अनुषंगाने आम्ही तसं कळवलेलं आहे। त्या बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा होईल अशी मला खात्री आहे आणि प्रदेश काँग्रेसचे आमचे श्रेष्ठी बोलत आहेत। नाशिकमध्ये काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक मिळेल अशा पद्धतीचं वर्ण काय आपल्याला आश्वासन वगैरे मिळालेलं आहे का? नाही, अजून आश्वासन वगैरे असं काही ठरलेलं नाही आहे। वरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा करू। काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची हीच मागणी आहे की एक सीट काँग्रेस पक्षाला मिळावं, काँग्रेस पक्षाचा एखादा निष्ठावान कार्यकर्ता स्वीकृत नगरसेवक म्हणून जावा, ही काँग्रेस पक्षाला आम्ही भूमिका आमची पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहे। त्याच पद्धतीने पक्षश्रेष्ठी पण वरती राज्य पातळीवर त्याबाबत चर्चा करता आहे आणि हा वाटाघाटीचा प्रकार असल्यामुळे लवकरच त्याचा निर्णय लागेल। आपण जरी म्हणत असलात की स्थानिक पातळीवरती या संदर्भात चर्चा झालेली आहे, परंतु आपल्याला वाटतं की एक जागा जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षासाठी देईल म्हणून? नाही, असं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढवलेल्या आहे। ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीमध्ये दडपशाही, वारेमाप पैसा, हुकुमशाही, सगळ्या एजन्सीज मागे लावून निवडणुका लढवल्या, त्यामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघ लढलो। अनेक ठिकाणी आम्ही एक संघ त्यांना शह द्यायचा प्रयत्न केला। अशा वेळेस जर आम्ही तुमच्याबरोबर आहोत मनापासून, तुम्ही आमच्याबरोबर मनापासून आहात, तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये जे काय मिळणार आहे कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये ते तयार होतील अशी मला खात्री आहे। एक जागेची मागणीवर आम्ही ठाम आहोत। नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड होते। नाशिक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून एक स्वीकृत नगरसेवक असावा अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो सध्या काँग्रेसचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या संदर्भात वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा सुरू असल्याचं यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।